नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बरेच दिवसापासून शेतकरी जे आहे ते सोलारचे मेसेजची वाट बघत होते आणि परवापासून जे आहे ते सोलारचे मेसेज शेतकऱ्याला यायला सुरुवात झालेली आहे। परवाला जे आहे ते अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते महावितरणतर्फे ज्यांनी कोटेशन भरलेले होते अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे। तर काल जे आहे ते काल कुसुम योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते अशा शेतकऱ्यांना कालपासून जे आहे ते सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हालाही जर का मेसेज आला असेल पेमेंटचा किंवा सेल्फ सर्वे करायचा तर घाई गडबड करू नका। जर तुम्हाला मेसेज आला असेल तर मेसेजमध्ये लिंक दिलेली असेल, जो मेडाचा जो ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवरती जायचं। त्या ॲप्लिकेशनवरती गेल्यानंतर तिथून तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याला लॉग इन करायचा। लॉग इनमध्ये तुम्हाला सेल्फ सर्वेचा ऑप्शन आलेला असेल तर सेल्फ सर्वे कुठूनही करू नका। जे तुमचं लोकेशन असेल, कारण लोकेशन जे असते ते GPS लोकेशन असते, तर जे तुमचं लोकेशन असेल त्या लोकेशनवरती जा। तिथे गेल्यानंतर तुमचा जे सेल्फ सर्वे घ्या। सेल्फ सर्वेमध्ये तुम्हाला एक स्वतःचा फोटो काढायचा असतो। विहीर किंवा बोर जे पाण्याचा स्रोत असते आपण आपलं तेथे उभं राहून त्यानंतर जे आपलं पाण्याचा स्रोत आहे बोर किंवा विहीर त्याचा एक फोटो काढायचा असतो आणि जे आपलं विहीर बोर असते त्याच्याजवळ उभं राहून जे आपली जमीन असते शेत असते शेत आपलं दिसेल असा एक फोटो घ्यायचा असतो आणि खाली तुमची सही करायची असते। सही नसली तर फक्त नाव जरी तुम्ही लिहून घेतलं बोटाने असं तर तिथं नाव लिहून घ्यायचं किंवा सही करून घ्यायची आणि ओके करून याला सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर काही तासानं तुम्हाला जे आहे किंवा ताबडतोब पेमेंटचं ऑप्शन येऊन जाईल। पेमेंटचं ऑप्शन पेमेंट करत असताना लक्षात ठेवा, पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुमच्या जवळ जर का तेवढा अजून तुमच्या फोनमध्ये पेमेंट नसेल किंवा पेमेंटची अरेंजमेंट नसेल तर पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करू नका। कारण तुम्ही काय करता घाई गडबडमध्ये पेमेंटच्या ऑप्शनवरती लगेच क्लिक करता आणि एकदा तुम्ही पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक केलं तुमची पेमेंट जर झाली नाही तर परत मग तुम्हाला 48 तास किंवा 72 तासाचा कालावधी दिला जातो डबल पेमेंट करायसाठी। त्यासाठी घाई गडबड करू नका, चांगल्या प्रकारे व्यवस्थित सर्वे करा। पेमेंट जर असेल तरच पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करा। तुम्हाला जर सर्वे येत नसेल किंवा सर्वे करायला काही अडचण येत असेल तर मी याच्या अगोदर देखील सर्वे कसा करायचा पेमेंट कसा करायचा याचे व्हिडिओ बनवलेले आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ते व्हिडिओ बघा आणि व्यवस्थितपणे सर्वे करा, पेमेंट करा। आता हे काही शेतकऱ्यांना जे आहे ते मेसेज आले नसेल तर त्यांना देखील मेसेज येतील, कारण आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आताच निर्णय झालेला आहे की मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला जे आहे ते सोलार मिळणारच आहे। फक्त फरक एवढा असणार आहे की ज्या जिल्ह्यामध्ये जे आहे मागणी जास्त असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे तो थोडा वेळ लागू शकतो त्यांचे मेसेज येण्यासाठी। कारण जे आहे ते आता राज्य सरकार स्वतः जे आहे ते 1 लाख पंप देणार आहे मागेल त्याला या योजनेअंतर्गत। आणि केंद्र सरकारची जी कुसुम सोलार योजना आहे त्या कुसुम सोलार योजनेअंतर्गत जे केंद्राकडून मिळतील असे जे आहे दरवर्षी जे आहे 1.5 ते 2 लाख पंप जे आहे ते दरवर्षी राज्यामध्ये जे आहे वितरण केले जाणार आहे। आणि त्याची जी सुरुवात झालेली आहे, आत्ताची मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जो निधी वितरित करण्यात आला होता त्याच निधीच्या मार्फत जे आहे ते आता हे जे तुम्हाला जे सेल्फ सर्वेचे पेमेंटचे ऑप्शन येत आहे तर त्याच निधीच्या मार्फत जे आहे हे पंप वितरित केल्या जात आहेत। तसेच MSCB मार्फत देखील जे आहे ते 2 लाख पंप जे दिले जाणार आहे तर आता त्यांचा जर का तिकडे कोटा झालेला असेल किंवा MSCB मार्फत जे आहे ते आता जे शिल्लक पंप उरलेले असतील तर तेच पंप आता कुसुम सोलार योजनेचे जे शेतकरी आहे त्यांना देखील त्यांच्या मार्फतच मेसेज पाठवले जात आहे की MSCB मार्फत बी की तुमचा कुसुम सोलार योजनेमध्ये निवड झालेली आहे आणि सेल्फ सर्वे करून घ्या। सेल्फ सर्वे करताना आणि पेमेंट करताना काळजी घ्या मित्रांनो, कारण अनेक शेतकऱ्यांना 8-10 दिवसा अगोदर फेक मेसेज देखील आलेले होते। तर फक्त जे मेडाचा अधिकृत जो ॲप आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरवरती जा आणि मेडाचा अधिकृत जे ॲप आहे त्या ॲपवरूनच तुमचा सेल्फ सर्वे करा आणि पेमेंट करा। जर तुम्हाला काही पेमेंट करण्यामध्ये किंवा सेल्फ सर्वे करण्यामध्ये अडचण येत असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे मला मेसेज करा। तुम्हाला काही जरी अडचण येत असेल तर मी तुमचं जे आहे ते अडचणी समाधान करायला नक्कीच प्रयत्न करील। ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन, ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले नसतील त्यांनी थोडी वाट बघावी, त्यांना देखील मेसेज येतीलच। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।